तर आमदारांवर कारवाईची मागणी करणारं पत्र बेकायदेशीर, त्याच्यानंतर जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर, शरद पवार मर्जीने पक्ष चालवतात, याशिवाय आमदार खासदारांची संख्या आमच्याकडे कशी जास्त आहे हे सगळं सांगण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न। तर तिकडे शरद पवार गटाचं म्हणणं आहे की सर्वाधिकार हे शरद पवारांकडे आहेत, त्यामुळे अजित पवार कोणत्याही प्रकारे पक्षावर क्लेम करू शकत नाहीत, दावा सांगू शकत नाहीत। आणि त्याशिवाय शरद पवार गटाचा हा दुसरा मुद्दा समोर आलेला आहे युक्तिवादाचा, तो म्हणजे मूळ पक्ष हा आमच्याकडे आहे, केवळ पक्षातनं एक गट बाहेर पडलाय। मागे देखील त्यांचे अनेक नेते ज्यांनी असं म्हटलेलं होतं की कुठल्याही प्रकारे ही फूट नाहीये, फक्त एका गटाने थोडी वेगळी भूमिका घेतलेली आहे, पक्ष आमच्या सोबतच आहे, पक्ष आपल्याकडे आहे असं म्हणणं आहे शरद पवारांचं। शरद पवार गटाकडनं हे आर्ग्युमेंट, हे युक्तिवाद केला गेलाय। तर मुख्य प्रतोद आमच्याकडे आहे, त्यामुळे आमदारांवरचं कारवाईचं पत्रच बेकायदेशीर आहे हे अजित पवार गटाचं म्हणणं। त्यामुळे दावे प्रतिदावे केले जात आहेत, एकमेकांवर आक्षेप घेतले जात आहेत आणि सुनावणीमध्ये आता पुढे शरद पवार गट असा दावा करतोय की एक गट बाहेर पडलाय, मूळ पक्ष आमच्याकडे आहे। शरद पवार गटाकडनं अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतायत, तर अजित पवार गटाकडनं मनिंदर सिंग आणि आणखी एक वरिष्ठ वकील आहेत, ते देखील युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहे। सगळ्यात सुरुवातीपासून कागदपत्रांची जी आहे ती औपचारिक देवाणघेवाण झाली, त्याच्यानंतर कागदपत्र समोर ठेवण्यात आली, मग दावे केले गेले, युक्तिवाद करण्यात आले, ज्याच्यामध्ये जयंत पाटलांच्या नियुक्तीलाच प्रमुख आक्षेप सुरुवातीलाच घेण्यात आला, पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आलाय असंही सांगण्यात आलं। मात्र आताच्या घडीला शरद पवार गटाचा एक मोठा दावा, तो म्हणजे एक गट बाहेर पडलाय, मूळ पक्ष आमच्याकडे आहे। सध्याच्या घडीला शरद पवार गटाचा हा महत्त्वाचा दावा म्हणावा लागेल की केवळ एक गट बाहेर पडलेला आहे, पक्ष, मूळ पक्ष हा आपल्याकडेच आहे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे। प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, एक गट बाहेर पडलेला आहे मात्र मूळ पक्ष आमच्याकडे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे आता। नक्कीच, कारण त्यांचं म्हणणं हे आहे की आमदारांच्या संख्येनं फरक पडत नाही, कारण पुन्हा तेच की आमदार हे शेवटी कोण निवडतात तर पक्षाचे म्हणजे पदाधिकारी असतात, त्याच्यातनं कोणाला तरी एकाला तिकीट मिळतं आणि त्याच्यानंतर जनता त्याला आमदार म्हणून सभागृहामध्ये पाठवते। त्यामुळं केवळ आमदारांची संख्या आहे म्हणून त्यांचा पक्ष होऊ शकत नाही, हा युक्तिवाद जो आहे तो याच्या आधी दोनही ठिकाणी वापरला गेलेला होता। शिवसेनेच्या केसमध्ये पण तो झालेला होता आणि आपण बघितलेलं होतं की राजकीय नेत्यांनी सुद्धा ही विधानं केली होती की जर एकच आमदार असलेला पक्ष असेल तर तो जर उद्या त्या पक्षावरती दावा करू लागला तर मग कसं काय होईल। आणि या अर्थानं हे विधान जे आहे ते शरद पवार गटानं निवडणूक आयोगामध्ये केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की जरी काही पक्ष लोक सोडून गेलेले असले आणि जरी ते आमदार असले तरी देखील मूळ पक्ष जो आहे तो आमचाच आहे, कारण घटनेतली जी सगळी पदं आहेत त्याचा विचार केला तर हा पक्ष आणि त्याच्यावरचा दावा हा आमचा योग्य आहे। प्रशांत, म्हणजे मगाशी आपण जे म्हणत होतो की केवळ एकच गट आज आर्ग्युमेंट करेल, युक्तिवाद करेल, तर हा आता युक्तिवाद सुरू आहे का मध्ये मध्ये फक्त एक एक मुद्दा जोडण्यात येतोय यांच्या युक्तिवादाला शरद पवार गटाकडनं? काय म्हणायचं, यांचा युक्तिवाद हा म्हणायचा का एक एक फक्त मुद्दा सांगण्यात येतोय मध्ये मध्ये? नाही, लगातार काही मुद्दे जे आहेत ते शरद पवार गटानं मांडलेले आहेत, अभिषेक मनु सिंघवी यांनी हे मांडलेले आहेत आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं पण हे सांगितलं की ही सगळी प्रक्रिया जी आहे ती एक कोर्ट प्रोसिडिंग प्रमाणे आहे आणि निवडणूक आयोगामध्ये अगदी कोर्टरूम प्रमाणे सगळी ही प्रक्रिया होत असते। निवडणूक आयुक्त स्वतः त्या व्यासपीठावरती बसतात आणि दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करत असतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे ही प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो निवडणूक आयोगाने केलेला आहे। दुसरीकडे 2 तासांचा वेळ आज राखीव ठेवण्यात आलेला होता, जवळपास 4:10च्या आसपास सुरू झालेली होती ही सगळी प्रक्रिया आणि आता 5:30 वाजलेले आहेत। आपल्याला बघावं लागेल की नेमकं कधीपर्यंत निर्णय येतोय, कारण म्हणजे आज निर्णय येतोय का अजून काही युक्तिवादांची गरज आहे हे सुद्धा बघावं लागेल। नक्कीच। आणि आता एक प्रशांत महत्त्वाचा मुद्दा आर्ग्युमेंटचा, तो म्हणजे कोर कमिटीतलं संख्याबळ देखील आमच्याच बाजूने असं अजित पवार गट म्हणतोय। प्रशांत, प्रशांतशी आपण बोलणारच आहोत आणखी नेमकं काय घडतंय तिकडे। मात्र कोर कमिटीतलं संख्याबळ आमच्या सोबत आहे असा आता दावा अजित पवार गटाने केलेला आहे। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी, ज्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे कोणते समोर आले आतापर्यंतचे ते आपण बघतोय।
सध्या अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू आहे आणि आपल्यासोबत कोर कमिटीतलं संख्याबळ देखील आहे असं म्हणणं आहे अजित पवार गटाचं। शरद पवार गटाकडनं मध्ये मध्ये काही उत्तरं दिली जातात, काही दावे केले जात आहेत, मात्र प्रमुख युक्तिवाद, प्रमुख बाजू जी मांडली जाते ती अजित पवार गटाकडनं। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, अजित पवार गटाचा हा दावा आहे की कोर कमिटीतले जे सदस्य आहेत ते आमच्या बाजूने आहेत, पण अर्थात त्या सगळ्या बाबतीत पुन्हा एकदा आपल्याला ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या ज्या सगळ्या निवडी आहेत त्याचं पण आपल्याला संख्याबळ लक्षात घ्यावं लागेल। राष्ट्रवादीच्या दोन्ही सभागृहातलं संख्याबळ आमच्याकडे आहे, कोर कमिटी जी आहे त्याच्यातले सदस्य आमच्या बाजूने आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडनं केला जातोय। आणि जो निवडणूक आयोगाचा जो कायदा आहे की ज्याच्या आधारे हे डिस्प्यूट त्यांचा निकाल लावला जातो त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी अजित पवार गटाने केलेला आहे। प्रशांत, कोर कमिटी म्हणजे पुन्हा एकदा पक्षावर पण दावा अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, कारण आधी संख्याबळ विधिमंडळ पक्ष म्हणून दाखवण्यात आला आणि आता राजकीय पक्ष म्हणून कोर कमिटी असं म्हणायचं आहे अजित पवार गटाला। प्रशांतशी आपण आणखी या संदर्भात तपशील जाणून घेणारच आहोत, मात्र सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे। जवळपास 4:10 सुरू झालेली सुनावणी म्हणजे जवळपास आता 1.5 तास होत आलेला आहे। राष्ट्रवादीतल्या अनेक मुद्द्यांवर खल सुरू आहे, युक्तिवाद होतोय। आमदारांची संख्या असेल, कोर कमिटी असेल, प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती असेल किंवा अध्यक्षांच्या कामकाजाची कार्यशैली असेल, या सगळ्यावरच सविस्तरपणे युक्तिवाद झाला आणि शरद पवारांच्या उपस्थितीतच त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेण्यात आला। शरद पवार हे स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय। तर अनेक मुद्द्यांवर मंथन सुरू आहे। 9 आमदारांचं कारवाईचं पत्र जे शरद पवार गटाने दिलेलं होतं ते पत्रच मुळात बेकायदेशीर आहे असं अजित पवारांचं म्हणणं आहे आणि त्याला दावा करण्यात कुठला आलाय, त्याला आधार कुठला देण्यात आलाय, तर मुख्य प्रतोद हे आमच्या बाजूने आहेत आणि त्याच्यामुळे जे पत्र देण्यात आलंय तेच बेकायदेशीर आहे असं म्हणणं आहे अजित पवार गटाचं। तर शरद पवार गटाने मध्येच असं सांगितलंय की मूळ पक्ष हा आपल्याकडे आहे, केवळ पक्षातून एक गट बाहेर पडलाय, त्यामुळे मूळ पक्ष हा आपलाच आहे असं दाखवण्याचा शरद पवार गटाचा हा प्रयत्न। तर दुसरीकडे बहुसंख्य आमदार हे आमच्याकडे आहेत, त्यामुळे आमचाच खरा पक्ष आहे असं सांगण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न। त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या अनुषंगाने काही मुद्दे समोर आणलेले होते। प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी किती आपल्या सोबत आहेत याची संख्या जी आहे ती समोर ठेवण्यात आली। त्यासोबतच कोर कमिटीतले संख्याबळ देखील आमच्या सोबत आहे असा अजित पवार गटाचा दावा आहे। निवडणूक आयोगात युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 1.5 तास आता होत आलेला आहे। अजित पवार गटाकडनं हा युक्तिवाद सुरू आहे। सगळ्यात सुरुवातीला जयंत पाटलांच्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आला। त्यांची नियुक्तीच कशी बेकायदेशीर आहे हे सांगण्याचा तिकडे युक्तिवाद करण्यात आला, कारण राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीआधीच त्यांची नियुक्ती झाली, त्यामुळे ती नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। त्यानंतर आमच्याकडे जास्त आमदार आहेत हे देखील सांगण्याच्या दृष्टीने एक पत्र देण्यात आलं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले विधानसभा, महाराष्ट्र विधान परिषद, नागालँडची विधानसभा, त्यासोबतच लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणचे कोणते किती प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत याची एक आकडेवारी मांडण्यात आली आणि ती समोर ठेवण्यात आली। याशिवाय शरद पवार हे आपल्या मर्जीने पक्ष चालवतात असा देखील एक दावा करण्यात आला आणि केवळ एका पत्राच्या आधारे नियुक्त्या झाल्या आहेत, त्यामुळे ही नियुक्त्या ज्या आहेत त्यांच्यावर देखील आक्षेप घेण्यात आला। त्याच्यानंतर आम्हालाच पक्ष आणि चिन्ह मिळावं असा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार गटाकडनं करण्यात आलाय। कोर कमिटीतले सदस्य देखील त्यामुळे तिकडचं संख्याबळ देखील आपल्याकडे आहे। दोन्ही सभागृहातलं संख्याबळ आमच्याकडे आहे, त्यामुळे कोर कमिटी असेल, आमदार असतील, खासदार असतील किंवा अन्य पक्षातले, अन्य किंवा राज्यातले, पक्षातले नव्हे अन्य राज्यातले देखील आमदार आमच्याकडे आहेत। त्यामुळे आमचाच पक्ष जो आहे तो प्रमुख आहे, आमच्याकडेच संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्ह हे आम्हालाच मिळावं असा आर्ग्युमेंट अजित पवार गटाने केलाय। तर शरद पवार गटाने मध्येच ही मांडणी केली की सर्वाधिकार जे आहेत ते शरद पवारांकडे आहेत, त्यामुळे अजित पवार कोणत्याही प्रकारे अजित पवार गट जो आहे तो पक्षावर दावा करू शकत नाही। याशिवाय मूळ पक्ष आपल्याकडेच आहे असं देखील शरद पवार गटाचं म्हणणं आहे। केवळ एक गट या पक्षातनं बाहेर पडलाय, मूळ पक्ष हा आपलाच आहे, तो आपल्याकडेच आहे असं देखील सांगण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी
आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे. जयंत पाटलांच्या निवडीवर खास करून प्रमुख आक्षेप जो आहे अजित पवार गटाने घेतलेला होता. आणि त्यानंतर आणखी एक आक्षेपाचा मुद्दा आला तो म्हणजे 9 आमदार जे अजित पवार गटासोबत ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्या 9 आमदारांच्या संदर्भात जे पत्र दिलेलं आहे शरद पवार गटाने ते पत्रच बेकायदेशीर आहे असं म्हणणं आहे अजित पवार गटाचं. याचं कारण मुख्य प्रतोद हे आपल्यासोबत आहेत, त्यामुळे या पत्राला अर्थ उरत नाही आणि म्हणून ते पत्र जे देण्यात आले या आमदारांना अपात्र करण्याच्या दृष्टीने ते पत्र अवैध आहे, ते बेकायदेशीर आहे असं म्हटलेलं आहे अजित पवार गटाने. तर शरद पवारांच्या कार्यशैलीवरच त्यांच्या उपस्थितीतच आक्षेप घेण्यात आला. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, जवळपास 1.5 तास उलटून गेलेले आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे या 1.5 तासामध्ये समोर आले असं आपल्याला सांगता येईल प्रेक्षकांना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी शरद पवार गटाकडनं हा दावा होत असेल की 24 पैकी 22 प्रदेशाध्यक्ष आमच्या बाजूला आहेत किंवा जी शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड आहे ती राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेली होती, घटनेनुसार झालेली होती, तर त्याला काउंटर म्हणून अजित पवार गटाकडनं हे सांगितलं जातं आहे की मुळामध्ये त्या कार्यकारिणीमधली ज्या डेलिगेट्सनं हे मतदान केलं त्यांची निवड वैध आहे का. कारण ज्यांनी अनुमोदन दिलं त्यांची सुद्धा निवड नीट पद्धतीनं व्हायला पाहिजे होती. आणि अशाच पद्धतीचा युक्तिवाद आपण शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा पाहिलेला होता. कारण शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा असं म्हटलं गेलेलं होतं की जी प्रतिनिधी सभा उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड करते त्यांची निवड उद्धव ठाकरेच करतात. त्यामुळं काहीसा तसाच प्रकार आपल्याला इथं सुद्धा बघायला मिळाला, तशाच पद्धतीचे आर्ग्युमेंट बघायला मिळाले. आणि त्यामुळं निवडणूक आयोग त्या बाबतीत आपला निर्णय काय देतं हे बघावं लागेल. निवडणूक आयोग एक व्यवस्थित प्रसिद्धीपत्रक जे आहे ते कदाचित जारी करेल या सगळ्या बाबतीत काय काय आर्ग्युमेंट झाले आणि त्याच्यानुसार आपल्याला कळेल की नेमका निर्णय जो आहे तो नेमका निवडणूक आयोगाचा काय येतोय. तो सुरुवातीला तात्पुरता एक अंतिम निर्णय नंतर येणार आणि आधी फक्त चिन्ह गोठवून दोन्ही पक्षांना वेगवेगळे चिन्ह घ्यायला लागणार की थेट अंतिम निर्णय येतोय आणि घड्याळ एका गटाला दिलं जातंय हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, आता जसं आपण म्हणतोय जवळपास 1.5 तास उलटून गेलेला आहे. सध्या फक्त अजित पवार गटाचाच अजून युक्तिवाद सुरू आहे, म्हणजे शरद पवार गटाचा मुख्य सविस्तर युक्तिवाद अजून सुरूच झालेला नाही असं म्हणायचं का? नाही, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापलं म्हणणं मांडलेलं आहे. मध्ये शरद पवार गटाच्या वकिलांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता पुढचा निर्णय जो आहे तो येईल. बरं, म्हणजे साधारण 1.5 तास झालेला आहे आणि जसं प्रशांत सांगतोय मध्ये दुसरा गट देखील म्हणजे शरद पवार गट देखील काही मुद्दे मांडतोय. 4 वाजून 10 मिनिटांनी सुनावणी सुरू झाली, आता 5 वाजून 35 मिनिटं होत आहेत. त्यामुळे जवळपास 1.5 तास आता होत आलेला आहे. शरद पवार गटाने काही मुद्दे समोर आणलेले आहेत. अजित पवार गटाने प्रमुख मुद्दे समोर कोणते आणले ते आपल्या सोबत आहेत. याचं कारण जयंत पाटलांची नियुक्ती असेल किंवा शरद पवारांची कार्यशैली असेल याबद्दलच काही मुद्दे अजित पवार गटाने समोर आणलेले. राष्ट्रीय दर्जा गेल्यानं आमदारांची संख्या कशी महत्त्वाची आहे हे देखील सांगण्यात आलं अजित पवार गटाकडनं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेत आमचे आमदार कसे जास्त आहेत, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आमचे आमदार कसे जास्त आहेत हे देखील समोर ठेवण्यात आलं. तशी एक आकडेवारीचे कागदपत्र देखील देण्यात आली. लोकसभेतला एक खासदार, राज्यसभेतला एक खासदार, नागालँडचे 7 आमदार हे सगळं आपल्याकडे आहे, म्हणजे संख्याबळ आपल्याकडे आहे हे देखील अजित पवार गटाने सांगितलेलं आहे. एक गट बाहेर पडलेला आहे असं शरद पवार गटाचं दुसरीकडे म्हणणं आहे. तर मुख्य पक्ष, मूळ पक्ष हा आपल्याकडेच आहे, केवळ एक गट बाहेर पडलाय असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे संख्याबळ, त्याच्यानंतर आमदारांवरची कारवाईचं पत्र असेल, या सगळ्या मुद्द्याने आता खल उहापोह तिकडे सुरू आहे आणि नेमकं आता पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार गटाकडनं मध्ये काही मुद्दे मांडले जात आहेत, मात्र प्रमुख दावे जे आहेत ते अजित पवार गटाने केलेले आहेत. त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या संदर्भातली ही निवडणूक आयोगातली सुनावणी आणि एक गट बाहेर पडलाय, मात्र मूळ पक्ष हा आमच्याचकडे आहे असं म्हणणं आहे शरद पवार गटाचं. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, आता 1.5 तास उलटून गेलेला आहे. पुढचे या सुनावणीची दिशा काय असू शकते, कोणते महत्त्वाचे मुद्दे आता शरद पवार गट समोर आणू शकतो? प्रशांत, तर प्रशांतशी आपण संपर्क करणारच आहोत, पण सध्याच्या घडीला जो युक्तिवाद समोर येतोय त्यानुसार शरद पवार गटाने हा युक्तिवाद केलाय की मूळ पक्ष आपल्याकडेच आहे, मात्र केवळ एक गट त्यातून बाहेर पडलाय आणि सर्व अधिकार हे पवारांकडेच आहेत असाही युक्तिवाद शरद पवार गटाने केलाय. त्यामुळे
अजित पवार हे कोणत्याही प्रकारे अजित पवार गट जो आहे तो पक्षावर दावा करू शकत नाही, तर शरद पवारांकडे सर्वाधिकार आहेत, शरद पवारांकडेच मूळ पक्ष आहे, फक्त एक गट तिथून बाहेर गेलाय असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे. दरम्यान दोन्ही सभागृहातलं संख्याबळ म्हणजे बहुमत हे आमच्याकडे, बहुमताने जो संख्या आहे ती आमच्याकडे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह हे आपल्यालाच मिळावं असं देखील अजित पवार गटाने म्हटलेलं आहे. आणि त्याकरता त्यांनी आधार कोणता दिलाय, तर त्यांनी एक आकडेवारीचं कागदपत्र जी आहेत ती सुपूर्द केलेली आहेत. आकडेवारी त्यांनी मांडली ज्याच्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेतल्या आमदारांची किती संख्या आपल्याकडे आहे, महाराष्ट्र विधान परिषदेतल्या आमदारांची किती संख्या आपल्याकडे आहे, नागालँडचे आमदार आपल्याकडे आहेत, त्यासोबतच लोकसभा आणि राज्यसभेतला एक एक खासदार देखील आपल्याकडे आहे, हे देखील या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलंय. आणि त्यासोबतच पुढे जे 9 आमदारांच्या संदर्भातलं जे पत्र देण्यात आलं शरद पवार गटाकडनं तेच कसं बेकायदेशीर आहे हे देखील युक्तिवादामध्ये अजित पवार गटाने म्हटलेलं आहे. कारण मुख्य प्रतोद आमच्याकडे असल्यामुळे शरद पवार गट आता पुढे आर्ग्युमेंट करताना दिसलो. एक गट बाहेर पडलाय पण मूळ पक्ष आमच्याकडेच आहे. शरद पवार गटाने हा युक्तिवाद केलाय. प्रतोद अनिल पाटलांची नियुक्ती ही आमचीच आहे असं शरद पवार गट म्हणतोय. आणि त्याच्यामुळे अनिल पाटील हे जरी समोर असतील ही कायदेशीर प्रक्रिया असं निवडणूक आयोग म्हणतंय. निवडणूक आयोग त्याच्यामुळे म्हणते की दोन्ही गटांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. काही मिनिटातच आजची सुनावणी संपेल आणि मग पाहायचं की नेमकं पुढे काय होतं ते. तर निवडणूक आयोगाची एक वतीने एक सांगण्यात आलंय दोन्ही गटांना बाजू मांडण्याची संधी मिळेल आणि काही मिनिटातच आजची सुनावणी जी आहे ती संपणार आहे असं देखील कळतंय. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही गटांना ही बाजू मांडण्याची संधी मिळेल. सुरुवातीला सविस्तरपणे अजित पवार गटाने बाजू मांडली आणि आता शरद पवार गटाने काही मुद्दे समोर ठेवले आहेत. तर केवळ एक गट बाहेर पडलाय त्यामुळे मूळ पक्ष जो आहे तो आमच्याचकडे आहे, कोर कमिटीतलं संख्याबळ आमच्याकडे आहे. असे सगळे मुद्दे, दावे प्रतिदावे, युक्तिवाद एकमेकांच्या विरोधात केले जात आहेत. अजित पवार गटाने सांगितलं कोर कमिटीतलं संख्याबळ, आमदार हे सगळं संख्याबळ आमच्याकडे आहे. तर शरद पवार गटाने सांगितलं की पक्षातनं केवळ एक गट बाहेर पडलाय पण मूळ पक्ष हा आपल्याचकडे आहे, त्यामुळे आमच्याकडेच मूळ पक्ष आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं असं दोन्ही गट दावे करतायत. आमदार संख्या असेल, कोर कमिटी असेल, त्यासोबतच संख्याबळ असेल, कोर कमिटीचं संख्याबळ असेल, या सगळ्याबद्दल आर्ग्युमेंट केले जात आहेत. काही कागदपत्र देखील सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली ही लढाई, निवडणूक आयोगात गेलेली लढाई आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील हे आमच्याकडे आहेत असं अजित पवारांचं म्हणणं आहे. तर त्यांची नियुक्ती आम्ही केली आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे. शरद पवार गटाकडनं हे आर्ग्युमेंट झाले. तर अजित पवार गटाचं म्हणणं आहे की मुख्य प्रतोद हे आमच्याकडे आहेत, त्यामुळे 9 आमदारांच्या संदर्भातलं जे पत्र देण्यात आलंय तेच मुळात अवैध आहे, कारण मुख्य प्रतोद हे आमच्याकडे. तर ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगाने काही बाबी मग समोर आणलेल्या आहेत. दोन्ही गटांना बाजू मांडण्याची संधी मिळेल हेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. त्यामुळे निवडणूक आयोगाने काही बाबी अत्यंतपणे स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. साहजिकच एका बाजूने आर्ग्युमेंट झालं, युक्तिवाद झाले, तर दुसऱ्या बाजूने देखील ते युक्तिवाद होतील, त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळेल आणि मग नेमकं काय होतं पाहणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीपासनं जर आपण विचार करायचा झाला, आता जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तर मुख्य म्हणजे जयंत पाटील यांच्या नियुक्तीबद्दलचा आक्षेप, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आमदारांचीच संख्या कशी महत्त्वाची आहे हे देखील सांगण्याचा हा प्रयत्न, आणि त्याच्यानंतर आता पुढची आर्ग्युमेंट होते. निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत ताजी अपडेट द्यायला. निलेश, निलेशची आणखी अपडेट आपण जाणून घेऊच, पण सध्याच्या घडीची अपडेट येते त्यानुसार आता जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी झालाय. सुरुवातीपासून कोणकोणते मुद्दे समोर आले ते आपण बघतोय. जयंत पाटलांच्या नियुक्तीवरचा आक्षेप असेल, नंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आमदारांचीच संख्या कशी महत्त्वाची हे मग अजित पवार गटाने सांगितलं. त्याच्यानंतर आमच्याकडेच कसे जास्त आमदार आहेत हे देखील सांगण्याच्या दृष्टीने एक पत्र सुपूर्द करण्यात आलं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेतल्या आमदारांची संख्या, विधान परिषदेतल्या आमदारांची संख्या, नागालँडमधल्या आमदारांची संख्या ही समोर ठेवण्यात आली. यासोबतच लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी एक एक खासदार आपल्यासोबत आहे हे देखील सांगण्यात आलं. त्याच्यानंतर आक्षेप घेण्यात आला तो शरद पवारांच्या कार्यशैलीवर, तो देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि त्यासोबतच कोर कमिटीतलं संख्याबळ देखील आपल्याकडेच आहे असं देखील मग सांगितलेलं होतं अजित पवार गटाने.
एकीकडे आयोगात सुनावणी सुरू आहे तर दुसरीकडे जेजुरी गडावर विकास आराखड्याचं काम देखील सुरू आहे। या कामाची पाहणी सुप्रिया सुळेंनी केली, तसंच खंडोबाच्या चरणी त्या लीन झाल्या। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत सुप्रिया सुळे आणि त्या पुरंदर आणि बारामती दौऱ्यावर आहेत। तेव्हा एकीकडे तिकडे महत्त्वाची सुनावणी दिल्लीमध्ये सुरू आहे केंद्रीय निवडणूक आयोगात, तर दुसरीकडे जेजुरी गडावर विकास आराखड्याच्या कामाकरता सुप्रिया सुळे पोहोचलेल्या होत्या। या कामाची पाहणी करतानाच त्यांनी खंडोबाच्या चरणी त्या लीन झालेल्या आहेत। ही दोन दृश्य, एकीकडे निवडणूक आयोगातली सुनावणी जिकडे आहेत स्वतः शरद पवार सुनावणीच्या वेळी ते उपस्थित आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या खंडोबा चरणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही दोन दृश्य तर काही वेळातच आता आजची सुनावणी संपणार आहे अशी माहिती आहे। ही कायदेशीर प्रक्रिया आहे, दोन्ही गटांना बाजू मांडण्याची संधी मिळेल, निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलंय। तर काही मिनिटात सुनावणी संपेल असंही कळतंय। साधारण 4:10 सुनावणी सुरू झाली आणि आता 6:19 उरलेली आहेत। त्यामुळे पुढच्या काही मिनिटात ही सुनावणी संपेल अशी आताची माहिती आहे। त्यामुळे नेमका आता निवडणूक आयोग काय ठरवतं पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अनेक मुद्दे जे अजित पवार गटाने समोर ठेवलेत त्यावर आता शरद पवार गटासंदर्भात शरद पवार गट नेमकं काय आर्ग्युमेंट करतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तर अजित पवार गटाने आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला, तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड ही 10 सप्टेंबर 2022च्या कथित कार्यकारिणीत झाली, पण 1 सप्टेंबरच्या बैठकीचे जे मिनिट्स आहेत त्यात हे होणारच होतं असं दिसतंय। त्यामुळे ही निवड योग्य नाही असा दावा अजित पवार गटाने केला। त्यामुळे आधी जयंत पाटील यांच्या नियुक्तीवर आक्षेप प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि आता शरद पवार यांच्या नियुक्तीवर आक्षेप पक्षाध्यक्ष म्हणून हा अजित पवार गटाने घेतलेला आहे। आणि त्यावर आधार काय आहे, तर अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड ही 10 सप्टेंबर 2022च्या कथित कार्यकारिणीत झाली, पण 1 सप्टेंबरच्या बैठकीचे जे मिनिट्स आहेत त्यात हे होणारच होतं असं दिसतं। त्यामुळेच ही निवड योग्य नाही असा दावा अजित पवार गटाने केलाय। त्यामुळे एकीकडे अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष असतील यांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेताना दिसतोय, त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतोय आणि त्यांच्याच उपस्थितीत अशी सगळी स्थिती तिकडे पाहायला मिळते। तर तिकडे शरद पवार गटाने मात्र हे म्हटलेलं आहे की मूळ पक्ष हा आपल्याकडेच आहे आणि केवळ एक गट हा बाहेर पडलेला आहे। शरद पवारांची निवड योग्य पद्धतीने झालेली नाही अजित पवार गटाचं हे म्हणणं आहे। शरद पवारांच्या निवडीवरच एक प्रकारे अजित पवार गटाकडनं हा आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि त्याला आधार कोणता देण्याचा प्रयत्न आहे, तर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड झाली ती 10 सप्टेंबर 2022च्या कथित कार्यकारिणीत झाली, पण 1 सप्टेंबरच्या बैठकीचे जे मिनिट्स आहेत त्यात हे होणारच होतं असं दिसतं। त्यामुळेच ही निवड योग्य नाही असा दावा आता अजित पवार गटाने केलाय। त्यामुळे शरद पवारांच्या निवडीवरच अजित पवार गटाकडनं आक्षेप घेण्यात आलाय। दरम्यान निवडणूक आयोगाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। ही कायदेशीर प्रक्रिया आहे, दोन्ही गटांना बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल आणि दुसरीकडे काही मिनिटातच ही सुनावणी जी आहे ती आता आज संपेल। मग पुढे नेमकं काय होतं या संदर्भात पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, चिन्ह, घड्याळ हे कुणाला मिळणार या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची सुनावणी आणि त्याच्यामध्ये आता दावे प्रतिदावे केले जात आहेत। आपलीच बाजू कशी वरचढ आहे, आपलीच बाजू कशी सरस आहे हे सांगण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे अजित पवार गटाने काही महत्त्वाचे दावे केले आहेत। कार्यशैलीवर शरद पवारांचा आक्षेप घेतला, तो देखील त्यांच्याच उपस्थितीत। तर जयंत पाटलांची नियुक्तीच कशी बेकायदेशीर आहे हेही त्यांनी तिकडे दावा केलेला आहे आणि याशिवाय आमदारांची संख्या अधिकची आपल्याकडे आहे, तसंच लोकसभा राज्यसभेचे खासदार एक आपल्याकडे आहेत, याशिवाय नागालँडचे आमदार आपल्याकडे आहेत, हे सगळं सांगण्याचा त्यांचा दावा समोर आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।